नमस्कार. हॉटपॉट प्रोजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवूयात मुगाचे धिरडे किंवा डोसे. हिरवे मूग मी 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, छोटा आल्याचा तुकडा, कोथिंबीर व भिजवलेले हिरवे मूग घालून अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि दुसरी बॅच वाटून घेऊयात. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालूयात आणि बारीक करून घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या तुम्ही इथे घालू शकता. यामध्ये चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घेऊयात. तांदळाचे पीठ घातले की डोसा कुरकुरीत होतो. इथे तुम्ही रवाही घालू शकता. सगळे मिश्रण एकत्र करून घेऊयात. डोशाचं बॅटर पातळ करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकले आहे आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकलेले आहे आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतले आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे. या बॅटरमध्ये 1 चमचा तीळ घालूयात. तीळ बॅटरमध्ये चांगले मिक्स करून घेऊया. पॅन गरम झालेला आहे, त्यावर तेल सोडूया आणि डोशाचं बॅटर घालूया. डोसा बनवून घेऊयात. त्यावर थोडं तेल सोडूयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटरही लावू शकता किंवा तूपही लावू शकता. डोशाच्या कडा सुटल्यानंतर डोसा पलटून घ्यायचा आहे आणि चांगला शेकून घ्यायचा आहे. डोसा चांगला भाजून झालेला आहे, तर याला साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याचप्रमाणे दुसरेही डोसे तयार करून घेऊयात. हे डोसे तुम्ही कढीपत्ता, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. अशा प्रकारचे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे लहान मुलांना खूप आवडतात. सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे डोसे झटपट तयारही होतात. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.